हॅलो फ्रेंड्स, तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि ईशिन तसा 3 वाजता स्कूलमधून आला. ॲक्च्युली त्याची 2-3 दिवसापासून तब्येत ठीक नाही आहे, सर्दी खोकला पण आहे. तर स्कूलमधून आल्याच तो बोलला की मम्मी काहीतरी माझ्यासाठी बनवून दे म्हणून. तसा स्वयंपाक वगैरे झालेला होता, तर मी म्हटलं त्याला जेवण करते का भाजी पोळी देऊ का, तर बोलला की नाही मला काहीतरी वेगळं दे. तर त्याला ना भडंग खूप आवडते आणि घरी मुरमुरे होते, तर म्हटलं त्याला भडंग बनवून देऊ का, त्याला स्पायसी खूप आवडते. तो बोलला की हो बनवून दे. तर आता तेच त्याच्यासाठी बनवत आहे. तर थोडं जास्तीचंच बनवून ठेवून देते, म्हणजे कसं तो टी व्ही पाहता पाहता वगैरे खाऊन घेतो, त्याला खूपच आवडते. तर तुमच्यासोबत पण आज भडंगची रेसिपी शेअर करणार आहे, जी की कोल्हापुरी स्पेशल आहे भडंग. तर तेच बनवत आहे. तर चला. तर संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजलेले आहेत आणि बाहेर उजेडच आहे. कसं संध्याकाळ झाले की काहीतरी खायसाठी पण पाहिजे असते आणि दिवाळीचा सर्व फराळ माझ्या घरचा संपलेला आहे. तर चला किचनमध्ये. तर भडंगसाठी सर्वात आधी आपल्याला आवश्यकता आहे मुरमुऱ्याची. तर मागच्या महिन्यातच दिवाळीसाठी मी मुरमुरे आणलेले होते. तर आता ते आधी चाळून घेते, म्हणजे काही खाली चुरा वगैरे असतो ना मुरमुऱ्याचा, तर तो निघून जाईल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेले आहे मुरमुरे, आधी हे चाळून घेत आहे. दुकानामध्ये पण कसे ना फ्रेंड्स मुरमुरे बरेच दिवस असेच पॅकेटमध्ये ठेवलेले असतात, तर कधी कधी ना मुरमुऱ्यामध्ये पण किडे राहू शकतं. त्यामुळे कधी पण मुरमुऱ्याची चिवडा म्हणा भडंग काही बनवायचं असेल तर आधी चाळून घ्यायचं. तर हे जे मुरमुरे आहे मी चाळून घेतलेले, हे ना थोडे नरम आहे. तर हे कुरकुरीत व्हावे यासाठी म्हणून कमी फ्लेमवरती ना हे मी परतून घेत आहे, म्हणजे हे छान असे कुरकुरीत झाले की आपण बरेच दिवसपर्यंत हे टिकवून ठेवू शकतो आणि असेच ते कुरकुरीत पण राहतात. तर कसं ठेवायचं ते नंतर मी सांगते. तर आधी छान भाजून घेते आहे, म्हणजे कमी फ्लेमवरतीच. असं बघा हे छान कुरकुरीत झाले आहे. तर असं कुरकुरी होतपर्यंत आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं होतं. तर हे छान झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली. इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर माझ्याकडे थोडे मोठमोठेच लसूण होते. तुमच्याकडे जर छोटे छोटे असेल ना तर छोटे छोटे घ्याल. आणि हे ना असं हलकंसं कुटून घ्यायचं आहे, खूप एकदम याची पेस्ट वगैरे नाही करायची आहे. म्हणजे सर्व लसूण ना अशी फुटली गेली पाहिजे. हे बघा जसं फुटली गेली आहे ना तसंच. आणि साल असू द्यायची, म्हणजे खाताना ना हे खूप छान वाटतं. पण सर्व लसूण हे फुटले गेले पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं. जर तुम्ही डायरेक्ट फुटलेले नसेल आणि तेलामध्ये टाकाल ना तर तेलामध्ये हे फुटू शकतात. आता मी इथे ना स्पून घेत आहे. या स्पूनने ना आपण मेजरमेंट घेऊया. तर 2 चम्मच मी धने घेतलेले आहे, 2 चम्मच मी सौंफ घेतलेला आहे. त्यानंतर इथे आहे जिरं, हे पण 2 चम्मच घेतलेले आहे. हे आहे आमचूर पावडर 1 चम्मच घेतलेला. काळं मीठ आहे 1 चम्मच. त्यानंतर साधं मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच. इथे लाल सुकी मिरची घेतलेली आहे 2 चम्मच. आणि हे काश्मीरी लाल मिरची आहे. तुमच्याकडे जर काश्मीरी मिर्च पावडर असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. आता इथे मी मिश्री घेतली आहे. तुमच्याकडे मिश्री नसेल तर तुम्ही गूळ किंवा गुळाचं पावडर घेऊ शकता, फक्त चिकट नसावा. इथे मी 2 चम्मच लाल मिर्च पावडर घेतले. तुमच्याकडे काश्मीरी लाल मिर्च पावडर असेल तर ते घ्या, त्याच्याने कलर खूप छान येतो. तर आता हे छान वाटून घेतलेलं आहे. तर हे बघा अशातनं आपल्याला पावडर पाहिजे, म्हणजे खूप जास्त एकदम बारीक नाही, थोडं ना असं दरदर आहे. म्हणजे असं आपलं सोप म्हणा किंवा जिरं वगैरे ना हलके हलकेसे दाणे आहेत. तर हा मसाला मी थोडा चाकून बघितला आणि परफेक्ट असा मसाला होता. तर मी मिश्री यासाठी यूज केली, कारण आपली रेसिपी ही हेल्दी असते आणि मी साखरेचा वापर करत नाही, म्हणून मी मिश्रीचा यूज केलेला आहे. आता इथे ऑइल टाकलं आणि ऑइलमध्ये ना 1 कटोरी शेंगदाणे टाकलेले आहे. शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे, बिलकुल कच्चे नसावे, म्हणजे फ्राय झाले असल्यानं तर याचा टेस्ट खूप छान वाटतो. तर फ्राय छान झालेले आहेत. तर मी मुरमुऱ्यामध्येच हे टाकत आहे, म्हणजे कसं ना ऑइल पण जे काही राहील शेंगदाण्याचं तर ते मुरमुऱ्याला लागून जाईल, दुसऱ्या भांडे खराब करायची गरज नाही. तर म्हणून याच्यामध्येच टाकत आहे. त्यानंतर इथे मी 1 चम्मच राई टाकलेला, 1 चम्मच जिरा टाकलेला आहे आणि सौंफ टाकलेला 1 चम्मच. त्यानंतर जे लसूण आपण कुटलेलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे लसूण बिलकुल इथे कच्चं ठेवायचं नाही आहे, तर हे छान पकलं पाहिजे, एकदम कुरकुरीत झाले पाहिजे इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता पण हा ना छान कुरकुरीत होतपर्यंत ना आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. लसूण आणि कढीपत्ता
हे ना छान असं कुरकुरीत होतपर्यंत परतून घ्यायचं. जर कच्चं राहिलं ना तर भडंग ही जास्त दिवस टिकून राहणार नाही आणि ती लवकर सॉफ्ट पडेल. त्यानंतर इथे 1 कटोरी मी दालिया टाकलेली आहे. तर दालिया नंतर टाकायचं, म्हणजे जसं लसूण वगैरे थोडं छान कुरकुरीत झालं आणि त्याच्यानंतरच दालिया टाकायचं, कारण दालिया खूप जास्त पकवायचं नसतं. हलकं पकवल्याच्या नंतर मग मी सर्व मसाला टाकून दिलेला आहे यामध्ये आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर आवश्यकता पडली तर तुम्ही वरून परत तिखट वगैरे टाकू शकता. आणि आता हे सर्व मी यामध्ये ॲड केलेलं आहे, मुरमुरे आणि शेंगदाणे. तर छान असं ना मिक्स करून घ्यायचं. आणि आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि खाली उतरून छान हे थोडं थंड झालं की हाताने असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला ना सर्व मुरमुऱ्याला चांगला लागतो. तर आता आपण सर्व करूया. तर एका प्लेटमध्ये मी आता हे सर्व काढून घेत आहे, जेवढं या प्लेटमध्ये मावेल तेवढं. तर हे बघा आपलं छान असं भडंग तयार झालेलं आहे स्पायसी. तर इथे निंबू घेतलेलं आहे आणि ज्यांना कोणाला अजून मिरची वगैरे खायला आवडतं ना, कोणाकोणाला खूप स्पायसी आवडतं, तर त्यांच्यासाठी म्हणून मिरची, इथे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आहे आणि वरून टाकलेली आहे कोथिंबीर. तर हे सर्व जिन्नस जे आहे ना, जेव्हा आपण सर्व करतो तेव्हाच टाकायचं, अदरवाईज हे टाकायचं नाही. तर हे बघा मस्त अशी स्पायसी भडंग तयार झालेले आहे आणि याचा फ्लेवर ना थोडा स्पायसी आहे, थोडा स्वीटमध्ये आहे आणि थोडा ना आंबटमधून आहे. तर कसं सर्व करायचं ते सांगत आहे. तर इथे प्लेटमध्ये मी काढलेलं आहे भडंग, वरून मस्त निंबू पिळून घ्यायचा, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, टोमॅटो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर नाही पण टाकायचं, ते तुमच्यावरती आहे डिपेंड. तर इथे टोमॅटो मी टाकलेला आहे. त्यानंतर इथे टाकत आहे मी कोथिंबीर आणि मिरची, जर हवी असेल तर आपण ठेवू शकतो. आता ही जी मिरची आहे ना ही स्पायसी नाही आहे. आणि छान असं मिक्स करायचं आणि मस्त अशी कुरकुरीत भडंग खूप छान वाटते. जेव्हा पण तुम्हाला हलकीशी भूक लागली, काही खावंसं वाटलं तर स्नॅक्स म्हणून तुम्ही भडंग खाऊ शकता आणि हे तुम्ही बरेच दिवसपर्यंत डब्यामध्ये भरून ठेवू शकता, हे लवकर खराब होत नाही. तर ईशिनला द्यायसाठी आले तर ईशिन इथे झोपलेला आहे. हा कधी झोपला मला कळलंच नाही, त्याने मला बनवायसाठी सांगितलं आणि मी बनवत बसली. तर आता मिस्टरांना देऊन देते, ईशिन उठल्याच्या नंतर तो खाईल. ॲक्च्युली ना त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे ना त्याच्या तोंडाला बिलकुल असं टेस्ट नाही आहे, काय म्हणजे चपाती वगैरे त्याला बिलकुल चांगली नाही वाटत आहे. तर आता हे भडंग थंडी झालेली, तर मी एका पॉलिथिनमध्ये असं टाकून छान बांधून ठेवून देईल डब्यामध्ये, म्हणजे ना ही जशी आता कुरकुरीत आहे ना तशीच राहील. जर तुम्ही अशीच खुली ठेवाल तर ही लवकर ना यातले जे मुरमुरे वगैरे आहे ना एकदम सॉफ्ट होऊन जाईल. तर हे बघा, हे जास्त दिवस आता टिकून राहू शकतं, म्हणजे 1 महिना तरी टिकून राहीलच, कुरकुरीत अशीच राहील जर पॉलिथिनमध्ये ठेवले तर. तर बेबी तर खाणार नाही मला असं वाटत आहे, कारण हे थोडं ना स्पायसी आहे, त्यामुळे तर ती त्यामधले टोमॅटो घेऊन खात आहे. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघाल हे भडंग. मार्केटमध्ये कोल्हापूर भडंगचे पॅकेट्स वगैरे मिळतात, पण ते घेण्यापेक्षा आपली जेव्हा पण इच्छा झाली घरीच मस्त बनवून आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो, जेव्हा वाटलं तेव्हा काढून खाऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.